बंधून माझ्यावर सुद्धा गेले काही दिवस ते महिलांचा अवमान केला, महिलांचा अवमान केला, महिलांचा अवमान केला. हे का व्हायला लागले तुम्ही लक्षात घ्या, कारण काँग्रेसकडे विकासाचे मुद्दे नाही आहेत. त्या माझ्या व्हिडिओचा असा अर्थ काढला गेला की धनंजय महाडिकांनी महिलांना धमकी दिली, महिलांचा अवमान केला, त्यांचा बंदोबस्त करतो हे बंटी पाटील म्हणतात. मला आश्चर्य वाटतंय की काय यांची मला कीव येते की महाडिक परिवाराबद्दल, महिलांच्या सन्मानाबद्दल ह्यांनी बोलावं. बंधून मी ज्यावेळी बोललो त्याचा तिने अपप्रचार सुरू केला. 1 मिनिटामध्ये मी माफी मागितली, 1 मिनिटामध्ये दिलगिरी व्यक्त केली. तुमच्या लक्षात आहे, मी चॅनलवाले बोलवले, मी चॅनलवाल्यांच्या समोर बोलवलं, सांगितले की बाबा चुकून हे हास्य म्हणजे चेष्टा मस्करी सुरू होती आणि या चेष्टेमध्ये हे वाक्य गेलेलं आहे. तरी सुद्धा कुणाची मन दुखवली असतील तर ती माफी मागतो, दिलगिरी व्यक्त. परंतु बंटी पाटलांनी चौकामध्ये उभारून राज्यभर ते एवढं प्रसिद्ध झालं. दम नव्हता, कशाला तोंड कशी पाडलं, मी बी बघून घेतो, मी सांगितलं असतं, माझी ताकद दाखवली, महिलांना ताकद दाखवतो. एवढं सगळं होऊन सुद्धा बंटी पाटलांनी माफी मागितली का? या वक्तव्यावर उद्धव साहेब काय बोलले का? या वक्तव्यावर सुप्रियाताई बोलल्या का? विजय वट्टीवार बोलले का? याच्यावरूनच महिलांचा ते किती मान करतात, सन्मान करतात हे तुम्ही ओळखलं पाहिजे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. म्हणजे सावंत साहेब, मला खूप आश्चर्य वाटतंय की मुलं जर बोलताना ऐकलं तर अंगावर काटा येत होता. पत्रकार सुद्धा सगळे मला वाटते आश्चर्यचकित झाले असतील. ही सगळी 20वीतली, 22वीतली, 25वीतली पोरं काय बोलतात, कसे बोलतात, किती ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून मला सर्व युवक मित्रांना विनंती करायची की या निवडणुकीचं भवितव्य तुमच्या हातामध्ये आहे. कारण वोटर जो आहे तो 35% वोटर हा युवा आहे. युवा म्हणजे काय? तुम्ही सगळेजण ऊर्जावान आहात. का जगावं याचं प्रयोजन जो शोधत असतो तो युवा असतो. काहीतरी करण्याची उर्मी, काहीतरी करण्याची ऊर्जा, क्रांती हा करणारा युवक असतो. आणि हा क्रांती करण्याचा दिवस येणाऱ्या 20 नोव्हेंबरला आपल्या समोर येणार आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका आहेत. रणधुमाळी सुरू आहे, प्रचार चालू आहे, आपला प्रचार चालू आहे. परंतु महाविकास आघाडीचा फक्त आणि फक्त अपप्रचार चालू आहे. एकीकडे आपण विकासाबद्दल बोलतो, डेव्हलपमेंटबद्दल बोलतो, परंतु महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व नेते फक्त निगेटिव्हिटी, नरेटिव्ह, खोटी आश्वासनं एवढंच सगळं चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि तुम्ही सगळे सुज्ञ आहात, तुम्ही जागरूक आहात, तुम्ही सुशिक्षित आहात. हे न कळणे एवढे तुम्ही दूधखुळे नाही आहे. बंधूंनो, हा महाराष्ट्र कुणाचा हे जर विचारलं तर एक शब्दामध्ये आपण सांगू शकतो की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे म्हणून. एक शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये, दुसरं काय सांगायची गरज नाही. परंतु तुम्ही बघितलं असेल, काही दिवसापूर्वी बावड्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं. कोणाच्या हस्ते झालं? काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांच्या हस्ते झाले. आम्हाला काय हरकत नाही, ते त्यांचे नेते आहेत, पुतळा त्यांनी केला, त्यांच्या हस्ते उद्घाटन करायला. परंतु आमचा आक्षेप एवढ्यासाठी आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू, आपलं पण त्याला देव मानतो आपण, हिंदू देवता मानतो आपण, हिंदवी स्वराज्याचे ते संस्थापक आहेत. म्हणजे हिंदूंचा तो राजा असताना ज्या हिंदूंच्या बद्दल राहुलजी अनेक वेळा हिंदूचा अपमान करतात. तुम्ही सभागृहामधलं सगळ्यांना भाषण लक्षात असेल. स्वतः राहुल गांधी सभागृहामध्ये व्यासपीठावर म्हणले की हिंदू म्हणजे हिंसा, 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 हिंदू म्हणजे असत्य, 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 असं म्हणणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे हिंदू द्वेषी व्यक्तीला, परवा तुम्ही एका टीव्हीमध्ये बघितलं असेल की स्वतः त्या वर्षा गायकवाड छत्रपतींचा पुतळा त्यांना देत आहेत आणि ते पुतळ्याकडे बघून तोंड इकडे केलं. म्हणजे सातत्यानं छत्रपतींचा अवमान करणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते त्याचं तिथं शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं. ठीक आहे, परंतु मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, राहुल गांधींनी ते पुतळ्याचं उद्घाटन केलं. आपण कधी छत्रपती शिवरायांचा पुतळा बघितला, फोटो बघितला की आपण नतमस्तक होतो, आपण हात जोडतो, आपण मुजरा करतो, आपण नमन करतो. परंतु राहुल गांधींनी बावड्यातल्या उद्घाटन झालेल्या छत्रपती शिवरायांच्या समोर हात जोडलेला फोटो कोणाकडे आहे का हो? पाहिलं का तुम्ही? त्यांनी हात जोडलेले, हात जोडले नाहीत, त्यांनी नमस्कार केला नाही त्यांनी शिवरायांना. अशा व्यक्तींना तुम्ही इथं का आणता?
कशासाठी त्यांच्या हस्ते उद्गार करता, कशासाठी आपल्या धर्माचा अपमान करता, हा माझा सवाल या सगळ्या व्यक्तींना आहे. बंधूंनो, माझ्यावर सुद्धा गेले काही दिवस ते महिलांचा अवमान केला, महिलांचा अवमान केला, महिलांचा अवमान केला. हे का व्हायला लागले तुम्ही लक्षात घ्या. कारण काँग्रेसकडे विकासाचे मुद्दे नाही आहेत, त्यांना विकासाबद्दल सांगता येत नाही, त्यांचा कोणताही अजेंडा नाही. म्हणून अशा पद्धतीनं काय होते का शोधण्याचा मार्ग त्यांचा सुरू आहे. काय वस्तुस्थिती होती हो, फुलेवाडीमध्ये सभा सुरू होती, मी भाषणाला उभा होतो, खाली समोर जवळजवळ 2-2.5 महिला होत्या. आणि मी भाषण करत असताना मी महिलांचं कौतुक करत होतो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती बोलत असताना खालून महिला म्हणाल्या की साहेब, काही महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये गेलेले आहेत, त्यांचे फोटो काढा. आता मी बोलताना बोलून गेलो किंवा ठीक आहे, अशा काही महिला जास्त असतील तर त्यांचे फोटो काढा. दुसऱ्या महिला म्हणल्या की साहेब, काही महिलांना अजून लाभ मिळालेला नाही आहे. मी म्हणलं ठीक आहे, अशा काय असतील तर त्यांची नावं घ्या, त्यांची व्यवस्था आपण करू. परंतु त्या माझ्या व्हिडिओचा असा अर्थ काढला गेला की धनंजय महाडिकांनी महिलांना धमकी दिली, महिलांचा अवमान केला, त्यांचा बंदोबस्त करतो. हे बंटी पाटील म्हणतात, धनंजय महाडिक म्हणतात की महिलांचा बंदोबस्त करतो म्हणले. असं माझं वाक्य आहे का? तुम्ही व्हिडिओ ऑनलाईन आहे बघा, चेक करा. मी म्हटलं व्यवस्था करू म्हणजे त्यांना लाभ देण्याची व्यवस्था करू. परंतु त्याचा अपप्रचार एवढा केला सगळा. मला आश्चर्य वाटतंय की काय यांची मला कीव येते की महाडिक परिवाराबद्दल, महिलांच्या सन्मानाबद्दल ह्यांनी बोलावं. अहो, आमच्या घरातल्या महिला अजून आमच्याकडे आहेत, आम्ही म्हणजे आमच्या आहेत अजून. तुम्ही महिलांच्या बद्दल सांगता. याच बंटी पाटलाने कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये आपल्या सगळ्यांचा मान सन्मान असणारे छत्रपती शाहू महाराजांच्या सुनेला अर्वाच्याने अश्लाघ्य भाषेमध्ये ते बोलले. दम नाही का, काय काय बोलले, म्हणजे वाटल ते बोलले. म्हणजे आपण बोलू नये एवढा मोठा अपमान केला. बंधूंनो, मी ज्यावेळी बोललो त्याचा तिने अपप्रचार सुरू केला. 1 मिनिटामध्ये मी माफी मागितली, 1 मिनिटामध्ये दिलगिरी व्यक्त केली. तुमच्या लक्षात आहे, मी चॅनलवाले बोलवले, मी चॅनलवाल्यांच्या समोर बोलवलं आणि सांगितलं की बाबा चुकून हे हास्य म्हणजे चेष्टा मस्करी सुरू होती आणि या चेष्टेमध्ये हे वाक्य गेलेलं आहे. तरी सुद्धा कुणाची मन दुखवली असतील तर ती माफी मागतो, दिलगिरी व्यक्त. परंतु बंटी पाटलांनी चौकामध्ये उभारून राज्यभर ते एवढं प्रसिद्ध झालं की दम नव्हता, कशाला तोंड कशी पाडलं, अनेक पद्धतीनं ते त्यांना वाईट बोलले. मी बी बघून घेतो, मी सांगितलं असतं, माझी ताकद दाखवली, महिलांना ताकद दाखवतो. एवढं सगळं होऊन सुद्धा बंटी पाटलांनी माफी मागितली का? माफी मागितली का? या वक्तव्यावर उद्धव साहेब काय बोलले का? या वक्तव्यावर सुप्रियाताई बोलल्या का? विजय वट्टीवार बोलले का? आज माझ्यावर अजून सारं सुरू आहे त्यांचं. परंतु या व्यक्तीनं एवढं सगळं वाईट भाषेमध्ये बोललं, त्याच्यावर काही प्रतिक्रिया या काँग्रेसच्या नेते मंडळींनी दिल्या नाहीत. याच्यावरूनच महिलांचा ते किती मान करतात, सन्मान करतात, हे तुम्ही ओळखलं पाहिजे. या शहरामध्ये पहिला महापौर बनवण्याचं काम या महाडिक परिवाराचे नेते महादेवराव महाडिक यांनी पहिली महिला महापौर शहरामध्ये केलेले. अनेक महिलांना आम्ही नगरसेवक केलेला. भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं हजारो महिलांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेले. महिलांना सक्षम करण्यासाठी आमचा सगळा परिवार आणि आम्ही एक संघ आहोत. तुमच्यासारखं नाही आमच्या घरामध्ये. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.